सोलापूर शहरातील महापालिका निवडणुकीचा रंग हळूहळू चढू लागला असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने राजकीय वातावरणात मोठी लगबग पाहायला मिळत आहे। सोलापूर शहरात महापालिका निवडणुकीचा रंग हळूहळू चढू लागला असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने राजकीय वातावरणात मोठी लगबग पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात हालचालींना विशेष वेग आला आहे। शहर उत्तर मतदारसंघात एकूण 11 प्रभाग असून त्यातील 3 प्रभाग शहर मध्य भागाला लागून येतात। या सर्व प्रभागातील जवळपास 50 उमेदवारांची निवड व उमेदवारी निश्चित करण्याचे महत्त्वाचे अधिकार आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नवी पेठ परिसरातील कार्यालयात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे। शहर उत्तर मधील जवळपास सर्वच इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी जोरदार लॉबिंग करताना दिसून आले। विशेष म्हणजे अनेक इच्छुक आपल्या कार्यकर्त्यांसह थेट कार्यालयात ठाण मांडून बसल्याचे चित्र होते। काहींनी तर रात्रंदिवस कार्यालयातच थांबून आपली उपस्थिती ठसवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख हे प्रत्येक इच्छुकांशी संयमाने संवाद साधताना सर्वांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून आले। कोणालाही थेट नकार न देता सर्वांना समाधान मिळेल असा संवाद साधत आमदार देशमुखांनी राजकीय समतोल राखल्याची चर्चा आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर उत्तर मध्ये उमेदवारीचा हा महाभारत टप्पा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचे चित्र असून येत्या काही दिवसात कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।